पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने अनेक पाकिस्तानच्या विरोधामध्ये मोठे पावलं टाकले आहे. त्यापैकी एक सिंधू करार त्यांनी रद्द केला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नितीन गोखले, रक्षा विशेषज्ञ. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या पद्धतीनं काल केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला, सिंधू कराराला त्यांनी रद्द केला. त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं सिंधूचं पाणी वाटप व्हायचं त्या संदर्भात आम्ही आता निर्णय घेतो आणि हा करार रद्द करतोय. त्याचे काय परिणाम होण्याची शक्यता आहे? परिणाम असे आहेत की सिंधू नदीचे अजून बाकीचे ज्या 2-3 नद्या आहेत त्यांच्यातनं जे पाणी पाकिस्तानला दरवर्षी जातं, आपण त्या पाण्याला जाण्यासाठी आपण जाऊ देतो, म्हणजे पाणी आपल्याकडनं ते पाणी आता हळूहळू कमी होईल. कारण आपण आपल्याकडे जी धरणं बांधलेली आहेत त्याच्यामध्ये स्टोरेज कपॅसिटी वाढवणार आहोत. त्याचे परिणाम पाकिस्तानमध्ये खूप विपरीत होतील. कारण सिंध त्यांचा जो प्रॉव्हिन्स आहे त्याच्यामध्ये शेतीवाडी जी कम्प्लीट होते तिथे ॲग्रिकल्चर त्यांचा जो पूर्ण सेक्टर आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल. कारण असंच पाकिस्तानमध्ये पाण्याची कमी आहे. इट इज कॉल्ड अ वॉटर स्टार्व्ड कंट्री. आणि सिंधमध्ये बऱ्याच वेळेला याच्यावरनं एज्युटेशन झालेली आहेत, भरपूर प्रोटेस्ट झालेले आहेत. तर आता अजून ते वाढेल आणि पाकिस्तानची ती जनता जिथली आहे, सिंधची जनता जी आहे ती पाकिस्तान सैन्याच्या विरुद्ध, लष्कराच्या विरुद्ध बंडखोरी करू शकते, असं एक भीती पाकिस्तानला नेहमीच आहे, जर पाणी नीटपणे नाही मिळालं तर. हा परिणाम मुख्य आहे त्याच्यामध्ये. नाही, कारण की ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झाला, हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पावलं उचलले, 5 ते 6 पावलं टाकले. त्यांनी विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला. व त्या सगळ्यांपेक्षा मोठा परिणाम खास करून जर बघितला आपण तर हा असणार आहे खास करून सिंधच्या पाणी वाटपाचा, सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा आहे. आणि तो नक्कीच त्याच्यावरती परिणाम होणार. कारण मी जसं म्हटलं की त्यांचे तिथले शेतकरी जे आहेत सिंधमधले, आणि त्याच्यातनं पाकिस्तानची जेवढं खाद्यपदार्थ आणि खाद्यान्न जेवढी तिथे निर्माण होतात ती सगळी सिंधमधनं, त्याचा जवळजवळ 80% त्या पाण्यावरती, सिंधू नदीच्या पाण्यावरती, आणि त्याच्याबरोबरच्या ज्या छोट्या नद्या आहेत चेनाब आणि झेलम वगैरे सगळ्या, रावी ऍक्च्युली ते नदीचं नाव, त्या सगळ्यांचं पाणी आता कमी होणार त्यांच्याकडे जाण्यासाठी. आणि ही 1960 पासूनचा हा करार आहे सिंधू नदीचा, इंडस वॉटर ट्रीटी ज्याला म्हणतात. 9 वर्ष याच्यावरती वाटाघाटी सुरू होते भारत आणि पाकिस्तानमध्ये, 1951 ते 1960. आणि 60 मध्ये या करारावरती सह्या झाल्या. त्या सह्या झाल्यानंतर आज गेले 65 वर्ष ही संधी कधीही तोडली गेलेली नव्हती किंवा सस्पेंड केली गेलेली नव्हती. पण पहलगामच्या हल्ल्याचा इतका मोठा परिणाम आहे की भारताने ठरवलं की ही त्यांना, पाकिस्तानला एक शिक्षा कुठेतरी केलीच पाहिजे, त्यांना तो चिमटा बसला पाहिजे. म्हणून हे यावेळेस केलं. पहिल्यांदा 65 वर्षामध्ये पहिल्यांदा ही ट्रीटी सस्पेंड केली गेली. एक तर ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये झालं त्यावेळेस ज्या पद्धतीने माहिती, गुप्त माहितीची कमतरता जाणवत होती, हे असं अनेक विरोधी पक्ष देखील म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. ऍक्च्युली तिथल्या पोलिसनी आणि तिथल्या राज्य सरकारनी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे होती की गेल्या 5 वर्षात कुठल्याही पर्यटकांवरती हल्ला झाला नाही म्हणून यावर्षी होणार नाही, हे समजण्यामध्ये थोडी चूक झाली. आणि एवढा मोठा जो तो परिसर आहे पहलगामचा, जिथे खूप लोक जातात, त्याच्यामध्ये कोणीच सिक्युरिटीवाले नव्हते तिथे तैनात. ही एक मोठी चूक आहे असं मी मानतो. पण त्याच्यामध्ये एक त्यांना जे एक स्पेसिफिक जे माहिती होतं इंटेलिजन्स एजन्सीजना, ते होतं की 4-5 लोक या भागामध्ये फिरतायत. त्यांना ते शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न पण सुरू होता. पण इथे येऊन ते पर्यटकांवरती हल्ला करतील हे असं वाटलं नव्हतं. कारण गेल्या 4-5 वर्षात काहीच झालेलं नव्हतं. आणि आता मी त्या फिगर्स बघत होतो माझ्याच काही कामासाठी, तर 2 कोटी लोक मागच्या वर्षी जम्मू अँड काश्मीरला गेलेले आहेत पर्यटक म्हणून, भारतीय आणि विदेशी सुद्धा. सगळ्यांचं टोटल घेतलं तर 2 करोड 11 लाख लोक तिथे पर्यटक म्हणून गेलेले आहेत. आणि त्यांना कधीही कोणी टच केलं नाही. कारण पर्यटकांवरती हल्ला झाला तर लोकल जे पर्यटकाच्या बिझनेसमध्ये असणारे जे काश्मीरी आहेत त्यांचा पण धंदा बंद होणार. आणि जो आता झाला, आता लोक तिथून पळून येतात. तर हे कधी करणार नाहीत असं एक अझम्पशन होतं पोलिसचं आणि इंटेलिजन्स एजन्सीजचं. पण पाकिस्तान आता इतकं डेस्परेट झालेलं आहे. आसिम मुनीर त्यांचा जो लष्कर प्रमुख आहे त्याची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. आणि म्हणून त्यांनी भारताकडनं एक रिॲक्शन यावी खूप मोठी, आणि भारताने आपल्यावर हल्ला करावा हे करण्यासाठी म्हणून त्यांनी
याला एक रेड लाईन म्हणतात की आजपर्यंत पर्यटकांना किंवा इनोसंट सिव्हिलियन्सना कधीही त्यांनी टच केलं नव्हतं, पण यावेळेस केलं. आणि हिंदू लोकांना तिथे टार्गेट केलं, अगदी वेचून वेचून त्यांना मारलं तिथे. आता व्हिडिओ येत आहेत त्याचे, ते बघितल्यावर लक्षात येतं की हे ठरवून केले गेलेली कारवाई आहे, कारण त्यांना भारताकडनं एक रिॲक्शन पाहिजे, ज्या रिॲक्शन नंतर तो पूर्ण राष्ट्राला म्हणू शकतो की आम्हीच, पाकिस्तान आर्मीच तुमचे रक्षक आहोत, बचाव करू शकतो. म्हणून हा त्यांनी कट केलेला आहे. आणि याच्यात हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादा मिलिटरी ऍक्शन करणं हे बरोबर होणार नाही, कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर. म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रिटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं, त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना व्हिसा बंद केलेत, अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला. हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने. याच्या पुढे काय होईल आता सांगण्यात नाही, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ऍक्शन भारताकडनं होणार आहे. ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल, कोणी सांगू शकत नाही. 26/11चा हमला बघितला, त्यानंतर अक्षरधामचा हमला, हाही पर्यटकांचा हल्ला होता आणि हा तिसरा पर्यटकांवरती हल्ला होता. या तिन्ही हल्ल्यांमध्ये निरपराध लोकांना मारल्या गेलं. या संदर्भात जर बघितलं आपण तर उरीजमध्ये आपण बघितलंय सर्जिकल स्ट्राईक झालं, तर काय पर्याय आहे सरकारकडे? तुम्ही जास्त पण मला माहिती असतं तर मी कधीच सांगितलं असतं, पण पर्याय वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नेहमी जे आपलं मिलिटरी असते त्यांनी असे वेगवेगळे ऑप्शन्स ठरवलेले असतात की आपण इथे करूया, इथे हल्ला करू, किंवा इथे त्यांना मारूया, टेररिस्टना मारू, किंवा त्यांच्या कॅम्पवरती हल्ला करू. हे मागच्या 2 वेळा झालेलं आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेस पाकिस्तान आर्मीचा याच्यात पूर्णपणे हात आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी मारलं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान आर्मीचे जुने माजी सैनिक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं मला वाटतं. SSG म्हणतात त्याला, स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे. कारण ज्या प्रकारे त्यांनी अॅक्युरेटली मारलं आणि तिथून निघून गेले, काही बाकी मागे एखादे खूण न ठेवता वगैरे, त्याच्यावरनं लक्षात येतं की आता पाकिस्तान आर्मीला आपण इजा केली पाहिजे भारताने, याच्या पुढे जे काही कारवाई होईल ती. आणि हे करण्यासाठी थोडंसं प्लॅनिंग, थोडासा वेळ आणि थोडंसं एक त्यांच्याकडे जी दक्षता आता झालेली आहे गेल्या 24 तासात, ती थोडी कमी झाल्यानंतर करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, साधारणतः जर बघितलं आपण ज्या पद्धतीच्या कारवाई होतात, एक भारतभर आता एक सूर उमटला आहे की पाकिस्तानवरती कारवाई करावी. आपणही म्हणता की काही निवडक पद्धतीने कारवाई होईल, पण ज्या पद्धतीनं सरकार विचार करते, सरकार गेल्या 5 वर्षांमध्ये 370 कलम हटवल्यानंतर ज्या पद्धतीनं पर्यटनाचा लोढा वाढतो, जसं तुम्ही सांगत होते 2 कोटीपेक्षा जास्त पर्यटक गेलेले आहेत, हे पुन्हा पर्यटक जावे यासाठी काय उपाययोजना करता येईल? आता हे बघा, हे तर कॉन्फिडन्सचा प्रश्न असतो की आता लोक तिथून परत आलेत. आता आपण कोणालाही सांगू शकत नाही की तुम्ही या किंवा तिथे जा, कारण भीती राहणारच. आणि पर्यटक दूर दूर जातात, लांबच्या ठिकाणी जिथे सगळीकडे सिक्युरिटी देणं शक्य नसतं. तर अशा वेळेस आता कोणालाही सांगणं हे शक्य नाही आणि कोणी जाणार पण नाही. तर आता हे करण्यात अर्थ नाही. भारताने एक कारवाई केल्यानंतर आणि मग पुढे थोडंसं त्याचा रिव्ह्यू सिक्युरिटीचा जम्मू अँड काश्मीरमध्ये केल्यानंतर जेव्हा जायला लागेल, पुढच्या वर्षीपासून परत लोकांना थोडंसं एक कॉन्फिडन्स द्यायला लागेल. पण मला नाही वाटत की हा सीझन आणि त्याच्या पुढचा सीझनमध्ये पर्यटक जातील म्हणून. आणि हे कोणावरती आली ही गदा, तर लोकल काश्मीरी लोकांवरती आली. आणि इतके वर्ष पाकिस्तान आर्मी जी होती ती लोकल काश्मीरी लोकांना त्रास होऊ नये असं नेहमी विचार करायचे, सांगायचे. पण यावेळेस ते इतके डेस्परेट झालेले आहेत, त्यांना दुसरा उपाय दिसत नाही म्हणून त्यांनी हे केलं. नाही, एक डाटा पुढे आलेला आहे की 120 जे साधारणतः जर बघितलं हे दहशतवादी या घडीला आहे, त्यापैकी 110 जे जवळपास दहशतवादी हे पाकिस्तानी आहे. त्यांचा नायनाट करण्याकडे कसं काय? आता मग ऑपरेशन करतील. आता असं काय आहे की भारत प्रत्येक वेळेसच एखादा पब्लिक स्पेक्टेकल ज्याला म्हणतात की ह्याचा हवाई हमला केला किंवा उरीसारखं काही केलं असं करणार नाही. काही वेळेस जसं आता एक पॉप्युलर एक हे चाललेलं आहे, नरेटिव्ह आहे सगळीकडे, अननोन गनमॅन पाकिस्तानमध्ये जुन्या टेररिस्टना उडवून लावतायत आणि त्याची दहशत आहे त्यांच्या मनामध्ये की कोण येऊन काय करेल, एक एकटं मारतील माहिती नाही. तर काही ऍक्शन ज्या असतात त्या डिनायबल ऍक्शन असतात, कोवर्ट ऍक्शन असतात, ज्या जाऊन करतील पण त्याला कोणी आपण ऍक्सेप्ट पण नाही करणार आणि ते लोक पण त्याच्या बाबतीत बोलणार नाही. तेही होईल. दुसरं होईल एखादं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍक्शन, म्हणजे जी जाऊन त्याची पब्लिसिटी केली जाईल की आम्ही हे केलं, पाकिस्तानच्या एखाद्या लष्कराच्या एखाद्या ठिकाणावरती आम्ही जाऊन हल्ला केला आणि
हे परिणाम झाले, हेही करतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहायला लागेल की पाकिस्तान सुद्धा चूप बसणार नाही. बरोबर. आता केलं लगेच तर मग ते युद्ध लागून जाईल. आता युद्ध कोणाला नकोय आणि युद्ध करून आपल्याला पण त्याच्यात काही फायदा होणार नाही. म्हणून त्यांना एक शिक्षा देण्यासाठी म्हणून जे काय करायचं ते अगदी खूप विचार करून आणि या पहिल्यांदा हे दहशतवादी जे फिरतायत त्यांना हंट डाऊन करणं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे सख्य मुख्य काम राहील. आणि येत्या 1-1.5 महिन्यात हे काम करायला सुरुवात झालेली असेल. 1-1.5 महिन्यात त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतील. धन्यवाद. हे होते नितीन गोखले, रक्षा विशेषज्ञ आहेत. खास करून जर बघितलं तर काश्मीरचा असो किंवा मग देशभरातल्या सीमा भागांमध्ये त्यांनी सीमा भागात जाऊन त्यांनी तिथे रिपोर्टिंग देखील केली आणि त्या भागातलं असं म्हणता येईल की इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आता माहिती दिली त्यावरून स्पष्ट होतं की निश्चितपणे भारत सरकार एक मोठं पाऊल उतरण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत.